भलत गिचमिड अक्षर आहे. कुत्र्याचे पाय मांजराला आणि मांजराचे पाय डुकराला. 2 मार्क. बालकवी कोण होते? हे मांगी कवीचे काका होते. 0. कविता पूर्ण करा. हिरवे हिरवे गार गालीचे भारी हसणे प्राजक्ता माळीचे. खरे पण 0. आईल तटावर पहिलं तटावर बायको करीन तर सहिता मनकर. काय म्हणजे या हिरोईनने पार एवढंच करून टाकलं ना पोरांना. पण पोरांची पण कमाल आहे बा. म्हणजे हे जे पोरग आहे याने म्हणजे कविता चुकली आहे पण यमक जुळवलंय त्याने. अर्धा मार्क देऊन टाकतो त्याला. काय मला पण सहिता मनकर आवडते पण आपली कुठे पोच आहे बा. आपल्याला साधा ग्रांट मिळत नाही. ते हिरोईन कुठून मिळणार आहे? विना अनुदानित शाळेच्या शिक्षकाशी लग्न करायचं बुवा. हे म्हणजे तिला आहे ना 3-4 दिवस डे नाईट शूटिंग केलं तिचं डोकं पार भंड झालं तरी तिच्या डोक्यात येणार नाही. अरे चेतना मॅडम झाला का तास? हो छान झाला अगदी. चला निघते मी. अरे थांबा ना म्हणजे आताशी कुठे 4 वाजलेत अजून. शाळा सुटायला 1 तास आहे. थांबा थोडंसं. हो म्हणजे माहितीये मला पण आज घरी मेहंदीचा कार्यक्रम आहे ना आणि उद्या मला मैत्रिणींना बॅचलर पार्टी पण द्यायची त्याची तयारी पण करायची. हा थांबा ना म्हणजे 4च दिवसांवर आलो बा तुमचे लग्न नाही. बघा ना म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातला बॅचलर गद्य विभाग संपून वैवाहिक पद्य विभागात सुरू सुद्धा होईल. किती पटापटा वेळ गेला कळलंच नाही हो. बरं आहे बा तुमच्या आयुष्यात पद्य विभाग सुरू झाला. मी तर अजून अनुक्रमणिकेवर बोटाळतोय. 4च दिवसांवर आलो बा तुमचे लग्न नाही. बघा ना म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातला बॅचलर गद्य विभाग संपून वैवाहिक पद्य विभागात सुरू सुद्धा होईल. किती पटापटा वेळ गेला कळलंच नाही हो. बरं आहे बा तुमच्या आयुष्यात पद्य विभाग सुरू झाला. मी तर अजून अनुक्रमणिकेवर बोटाळतोय. माझ्या आयुष्यात प्रेमाच्या पद्य विभाग सुरू झाला नाही. चेतना ए चेतना. पप्पा तुम्ही डायरेक्ट कसं शाळेत कसे आले? पप्पा सगळं ठीक आहे ना? कसा आयशीच्या भावाचा ठीक आहे. तो तुझा होणारा नवरा सावत्या हराम करून निघाला माहिती तुला. पप्पा नाही पप्पा असं नका बोलू. ते चांगले आहेत. अरे कसला चांगला. वसाडी पडली त्याच्या तोंडावरती. त्याचा बाप आता हुंडा मागतोय. हुंडा. काय? हा 5 तोळा सोनं आणि SUV कार. पप्पा मग त्याशिवाय तो म्हणतो बोल्यावर मी चढणार नाही म्हणून. पप्पा मग तुम्ही काय म्हणालात? मी म्हणालो तुला प्लॅस्टिकची कार पण देणार नाही. अरे माझी पोरगी म्हणजे दिवाळीचा शेवटचा उरलेला फटाका आहे काय कुणी पण येऊन पेटवायला. फटाक्यांची बाल लावले त्याच्या पायाखाली गेला उडत. नाही दादा बरोबर बोलले तुम्ही. अरे हुंडा मागतो म्हणजे काय? वा आज हुंडा मागतोय उद्या पोरीला त्रास देईल तो. खरंय. कशात? कसा वाटतोय? चेहऱ्यावर अजून मोकळे झालेले दिसत नाही. म्हणजे चेहऱ्यावर तटलेले दिसत आहे. काय बोलताय तुम्ही? नाही म्हणजे माझं लग्न नाही झालंय हे खरंय भावा पण मी लग्नासाठी वखवखलेला आहे एवढं पण नाही. हा समजावा ना तुमच्या वडिलांना. नाही मी काय समजवणार पप्पांना. म्हणजे बघा ना पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठावर एकच विषय असतो पण तुमच्या चेहऱ्यावर अख्खा सिलेबस छापल्यासारखा वाटतोय. अरे बापरे एवढं कळतं माझ्या चेहऱ्यावरून. शामराव ते मरू दे. करतो माझ्या पुरीशी लग्न. काय पप्पा लावलाय? काय पप्पा लावलाय? नाही म्हणतो म्हणजे काय? काय समजतो काय स्वतःला? त्याला म्हटलं बघ माझी पोरगी तुला देण्यापेक्षा माझ्या पोरीचं लग्न दगडाबरोबर लावीन. दगड नाही म्हटलं तर विजेच्या खांबाशी लावीन.
विजेचा काम नाही म्हटला तर गटारातनं काढलेल्या चेंडूशी लावीन, पण तुझ्यावर करणार नाही. करता वेळ लग्न माझ्या पुरुषी? काय म्हणून करू? दगड म्हणून करू, विजेचा खांब म्हणून करू, का गटारातला चेंडू म्हणून करू? हो? अरे काय हे? उपमा अलंकार सर. अ, तुम्ही शिकवता ना मुलांना शाळेत. म्हणजे तुम्ही शाळेतल्या पोरांना उपमा शिकवता हो? मग मराठी कोण शिकवता? अरे उपमा म्हणजे खायचा उपमा नाही, मग तो अलंकार असतो. म्हणजे हा पण हुंडा मागतोय दागिने? अरे नाही हो. मग काय हो? अरे मी कशाला मागू? मग? बघा एवढी सोन साखळी सारखी सुंदर पोरगी आहे तुमची, हा, हा. ती भेटल्यावर अजून काही मागणं म्हणजे निव्वळ बिनडोक पण आहे. शाबास, असाच मला जावई पाहिजे होता. Thank you. चला आताच्या आता लग्न हुरकून टाकू. हा. चला पेटवतो ही. अरे काय करता? नाही नाही, ह्याच्या भोवती 7 फेरे मारा का नाही? अरे पण पोरांच्या उत्तरपत्रिका आहेत ना होत्या. उत्तरपत्रिका आणि आहे? थांबा एकदा विचारा बा त्यांना, त्यांच्या घडीक काही तर घडीक काही असतं. खरंच इच्छा आहे का लग्नाची ते एकदा विचारून घ्या. हे बघ, मी काय बोलणार म्हणजे पप्पा तुम्ही म्हणाल तसं. बघितलं हो? तुम्ही म्हणालात की या फांदीवर आपलं प्रेमाचं पाखरू आहे, तर मी याच फांदीवर माझं घरटं बांधीन. कसे संस्कार आहेत बघितलं? बापाच्या शब्दाच्या पुढे नाही हा पोरगी. मग करताव लग्न? हा खरं मग काय? पेटव हा. अरे काय? अरे नका ना असं करू तुम्ही. अरे गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग. अरे बापरे. अरे हा सगळ्यांनाच ऑफ पिरियड वाटतं. आज स्टाफ रूम मध्ये एकदम गर्दी आहे. हे कोणतरी नवीन दिसतात. कोण आहे ते? थांबा, कोण? ब्रेक लावा ब्रेक. हो. हे जे आहेत ना हे चेतना मॅडमचे वडील आहेत. माझे पप्पा. हो का? अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. आणि या रसिका मॅडम आहेत, इतिहास शिकवतात त्या शाळेत. होय काय? इतिहास शिकवते मी इतिहास. श्याम सर जर बाजूला ना बोलायचं होतं. एक मिनिट एक हा, मिनिट. काय? श्याम सर तुम्ही बोललात ना माझ्या वडिलांना भेटायचं हा, म्हणून. हा. वडिलांनी निरोप दिलाय, गप्पा मारायला वेळ नाहीये, पण लग्नाची बोलणी करायला येऊ शकतो तुम्ही. सर तुम्ही रसिका मॅडमची चेतना मॅडम एवढं काय आश्चर्य वाटतंय तुम्हाला? जसं की तुम्हाला माहितीच नाही. स्टाफ रूम मध्ये मी पाय टाकल्या यांचा पिसारा फुलतो ते. काव्य प्रतिभेचा पिसारा फुलतो, कविता सुचतात, काव्य प्रतिभेचा पिसारा फुलतो असं म्हणायचं. एक मिनिट जरा स्पीड कमी लावा, स्पीड कमी लावा. Sorry. एक मिनिट. म्हणजे हिच्याकडे बघून तुझा पिसारा फुलतो? नाही, नाही. पिसा उपटू तुझी? अरे नाही, असं नका. तू नाही, हा? नाही. अरे आता तयार झालास ना, माझ्या पूर्वी लग्न करायला तयार झाला आणि लगेच बदलास हिच्यावर लग्न एक करतो. मिनिट हे काय वेगळंच आहे काय हे. वेगळं? तुम्ही चेतना मॅडमचे वडील आहात ना, हो. मग यांच्याशी लग्न करणं मला सांगितलं नाही. मला सांगितलं नाही नाही. नाही नाही? हो हो? नाही हो नाही. नाही, हे बघा की नाही? अरे काय का ठरव हो का नाही का? काही सांगा असं लपवून ठेवू नका. म्हणजे हे आत्ता ठरलं. आता हा. आता नाही ठरलं हे सर. सर तुम्ही याआधी कितीतरी वेळा कवितेतून मला विचारलंय सर, खोटं बोलू नका सर. तुमचं खूप आधीच ठरलंय सर, आता खरं सांगा सर. अरे वा हा आणि तुम्ही तुमची मानेंची पत्रिका माझ्या हातावर टेकवली, मग मी काय करू? अरे म्हणून काय लगेच यांच्या वडिलांना जाऊन भेटायचं का? आता एखादा पोऱ्या मार्च मध्ये फेल झाला तर तो पुढच्या मार्च पर्यंत थांबतो का? तो मध्येच ऑक्टोबरला बसतो. ऑक्टोबरला बसतो म्हणजे काय म्हणत? मी ऑक्टोबर आहे. नाही, नाही. मी ऑक्टोबर आहे का मी? नाही तुम्ही बोर्डाची परीक्षा आहे. खरं सांगताय? मग आधी का नाही सांगितलं? सगळ्यांचं परीक्षा या बोर्डाची परीक्षा आहे. मग मी कोण आहे? तुम्ही मी ड्रॉप घेतलाय. फबाड फोडू? नाही दोन्ही सीटवर रुमाल टाकतोय स्वसाड्या. नाही असं नाही हो. नाही हो, ऐका, हे बघा, एक मिनिट, असं नका करू. शिक्षक आहे मी, असं नका करू. हे बघा कसं आहे, आयुष्यात 2 प्रेमाचे उसासे घेण्यासाठी मला एका फांदीची गरज होती. हा. त्यांना एकदम 2 फांद्या आल्या. कुठे बसू कुठे नाही, कुठे बसू कुठे नाही, असं झालं माझं. म्हणजे आधी आयुष्य आहे ना पाडगावकरांच्या कवितेसारखं असं सरळ चाललं होतं. मध्येच एकदम ग्रेसांच्या कवितेसारखं ऍब्सर्ड झालं हो. ते काही नाही. मी काय म्हणतो चेतना मॅडम ऐकून. त्यांच्याशी बोलू नका, माझ्याशी बोला. अरे. माझ्या वडिला वाट बघतायत तिकडे, लग्नाचे बोलणे करायचे, तुम्ही चला. आणि माझे पप्पा इकडे वाट बघतायत, तुम्ही बोला. हा, बिलकुल आहे. तिकडे चला, माझ्या बरोबर चला. थांबा. माझ्या बरोबर चला. तुम्ही घरी- थांबा सगळे प्लीज थांबा थोडं. हे बघा रसिका मॅडम म्हणजे चेतना मॅडम मला आवडतात. थांब. चेतना मॅडम आवडतात म्हणजे तोंडावर तुम्ही मला नकार देताय. मी आवडत नाही, त्या आवडतात म्हणजे तुम्ही अरे त्यांच्या दम बरोबर धरा ना हो.
सॉरी दमदार ना, So- बेचारा, तुम्ही माझ्यावर- सॉरी माझ्यावर प्रेम नाही. नाही कसं- मला नकार देता. ऐका ना रसिका मॅडम म्हणजे हे बघा रसिका मॅडम तुम्ही माझ्या आयुष्यात आल्या ना तर माझ्या आयुष्यात एक मंद वाऱ्याची जुळूक आली असं मला वाटलं मला माहिती होतं. मला माहिती होतं तुम्ही मंदवारी. नाही पण हा आहे ना हा. हा परमनंट सिलिंग फॅन आहे ज्याची मी हवा खात होतो मध्ये एकदम अशी माने नावाची अशी सुनामी आली ना हा फॅन आहे ना असं डग 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 करायला लागला पण आता तो गर्र फिरतोय आणि त्याची हवा माझ्याच खाली येते याचीच हवा खाणारी मी आता म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला Sorry हे म्हणायचं. हे हे सिलिंग फॅन हे कायमचं म्हणजे तुम्हाला सिलिंग फॅनची हवा हवी मी मंदवाराची झुळूक नको करू. सॉरी म्हणजे हरकत नाही जा त्या सिलिंग फॅनला लटकून घ्या जीव द्या मला नाही फरक पडत ठीक आहे, जा चला, जा तुमच्या दोघांचं लग्न लावून देतो अरे ती पोरगी ना हो तुमची असं काय- कमाल आहे सर, असं काय पोरगी विसरली तुम्ही? लग्न करायला तयार तुम्ही हो, लग्न. आत्ताच्या आता आपण लग्न करून हा, टाकूया हा. घेऊ पेटवायला अरे नका ना, तुम्ही माझी चेतन्या बायको मॅडम काय लगा हा मी हिंदी बिंदी आहे तिकडे चला की तुमची हिंमत कशी झाली तुमच्या ओठाने माझं नाव उच्चारायची काय झालं माझ्या समोर तुम्ही आलातच कसे काय झालं या आधी मला काय म्हणायचात तुम्ही काय तुझ्या डोळ्यातले माणिक मोती मला हिऱ्यांपेक्षा पण मौल्यवान वाटतात म्हणायचात की नाही हे मी म्हणायचो म्हणलो असेल का पाठबीट म्हणलो असेल आता माझ्या पप्पांकडे 5 तोळं सोनं आणि कार मागायला लाज नाही वाटली तुम्हाला हा अगं नाही आहे. अरे मी नाही मागितलं मग आमचं म्हातारा त्याच्या आई त्यानं मागितलंय मी खरं आई शपथ सांगतो मी नाही मागितलं खरंच आमच्या म्हाताऱ्यानं मागितले मी म्हाताऱ्याला म्हणलं मला फक्त चेतना पाहिजे तर मी घरातनं बाहेर जाईन घरातनं निघून आलोय मी तुम्ही माझ्या घरातनं निघून आलोय बाप मला म्हणला हे बघ प्रॉपर्टीतला 1 रुपया मिळणार नाही म्हणलं गरज नाही माझी बायको मला उभा आडवा पोचल आई शपथ सांगतो मला फक्त चेतना पाहिजे तुम्ही माझ्यासाठी आलाय खरंच तुझ्यासाठी आलोय बायको मॅडम माझी शपथ तुझी शपथ माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगा खरंच तुझी शपथ तूच पाहिजे मला माझ्या पोरीसाठी तू घरदार सोडून आलायस लग्न करायला तयार आहेस तयार आहे मग नक्की विषयच ना आत्ताच्या आता आपण लग्न करू घेऊ पेटवायला अरे ओ, मला पेटवा एकदा आता का नाही आता का तुम्हाला त्रास होतोय राजपूत सर अरे तुम्हाला तर ऑक्टोबर द्यायची होती ना द्या 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 अरे पण- नाही खुशाल ऑक्टोबर द्या अरे मी तर बाबा मार्च मध्ये पास झाले आ? चला आपली फटफटी काढा अरे पण नाही फटफटी म्हाताऱ्यानं काढून घेतली हा रिक्षान जाऊ आजच्या दिवस चला तेवढं चालेल घेऊन पप्पा. नवीन हा चालेल पण मी पुढे बसेन आणि तुम्ही मागे बसा राजाराणी सारखे काय तुम्हाला बाप आहे का? अरे ओ, चेतना मॅडम अरे एकाच मिनिटात डिसिजन चेंज करून टाकला घडीक काही तर घडीक काही अरे वा रसिका मॅडम ओ रसिका मॅडम तुमच्या वडिलांना भेटायला जायचे आहे ना का आता कशाला हा मार्चची परीक्षा देता नाही आली म्हणून ऑक्टोबर आठवला ना मी ऑक्टोबर आहे ना तुमच्यासाठी नाही, ऑक्टोबर आहे ना मी तुमच्यासाठी अहो, आता बोला ना आता ऑक्टोबर- जानी हम अभी जिंदा है जानी ऑक्टोबर हो या नोव्हेंबर माझ्या हृदयात तुमचा कायम पहिलाच नंबर म्हणते सर, तुम्ही हे कोण केलं राजकुमार वाटलं नाही पण मजा आली कुठे होता तुम्ही तुम्हाला माहिती का मी शोधत होते हे पीटीचा वर्ग चालू होता का खाली मैदानात मैं फिल्म के टिकट निकालने गया था क्या तुम मेरे साथ क्या हम साथ साथ जा सकते हैं पिक्चर देखने तो जा सकते हैं लेकिन पण हे काय केलं तुम्ही शाहरुख खान वाटला नाही पण मजा आली जाऊया आपण जाऊया रसिका मॅडम मला एक बोलायचे एक बोलायचे तुमच्याशी मला नाही बोलायचंय पण मी ऑक्टोबर आहे ना अरे पण- तुमच्यासाठी ऑक्टोबर हिट मध्ये जाळून माराल आणि मला माझा मार्च मिळालाय चल मार्च ऐका आपण ना. अरे ओ ऐका ना. मंदू जाऊया आपण चल, चल. थांबा ना हो. आपण ये. फिरून घ्या. फिल्म देखेंगे फिल्म ठीक आहे. तर मला वाटलं होतं आज प्रेमाच्या परीक्षेत पास होईल मी मिरिट मध्ये येईल पण बायना पण परत सगळा पचका झाला केशव सुतांच्या जपूरच्या कवितेसारखी अवस्था झालेली आहे माझी मारा गिरके मारा फिरके नाचत गुंगत म्हणा झपूरच्याकडे झपूरच्या अरे तू काय नेपाळाचे का रे अजून अरे वाजाडणार रे